म्हणूनच तर तू मला त्या परदेशी नृत्याच्या वर्गात टाकणार होतास. या मागे ना नचिकेत तुझा फक्त स्वार्थ आहे आणि कारण मात्र भेटवस्तूचं देतोय. तेच विचारते काय आहे हे सगळं. म्हणजे अहो म्हणजे हे सगळं काय चाललंय तुमचं, दचकताय का असे. मी सुद्धा तुम्हाला तेच विचारतोय. सारख्या माझ्या मागावर का असता तुम्ही. तुमचं वागणं जरा विचित्र झालंय हल्ली. विचित्र म्हणजे स्वतःच्याच घरात चोरासारखे फिरताय. हे बघा तुम्ही काहीतरी बरळू नका हो. तुम्ही आधी स्वतःचं वागणं बघा. आणि काय तुम्हाला काय आज घरात काम वगैरे काही नाही आहेत का. सारखे आपल्या माझ्यावर नजर ठेवून असतात ते. अहो कारण तुमचं वागणंच तसं आहे. हे बघा तुम्ही काय वाटेल तो अर्थ काढा त्याच्यातनं. मी काही तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीये. अहो पण हे बघा मला जास्त त्रास देऊ नका. स्वयंपाकाचा बघा जरा. चला चला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, पण कुठे. तुझ्या पॅशनचा विचार केला हे खोटं वाटतंय. हो कारण खोटच आहे हे. या मागे कुठलीही भावना नाहीये, फक्त तुझा स्वार्थ आहे. आणि हे कशावरून कन्क्लूड केलंस तू. मला सांग अचानक तुला असं का वाटलं की सईकडे पारपत्र असावं. ऑफकोर्स हनीमून साठी. अरे मधुचंद्रासाठी परदेशात जायची काय गरज आहे नचिकेत. आणि चल नसलं माझ्याकडे पारपत्र तर काय बिघडतं. पासपोर्ट इज अन इसेन्शियल डॉक्युमेंट. ते सगळ्यांकडे असायला पाहिजे. उद्या सडनली फॉरेनला जायचं झालं तर जाता आलं पाहिजे, त्याच्यासाठी पासपोर्ट पाहिजे. पण नचिकेत मला का जावं लागेल परदेशात. इतक्या वर्षात मी कधीच गेले नाहीये, मग आत्ताच का जाईन. अगं सिडनीला जायचं झालं तर पासपोर्ट लागणार नाही का. हा आत्ता कसं नचिकेत, तुझ्या मनातलं सगळं खरं बाहेर आलं. खरं बाहेर आलं काय बोलतेस तू. तुला मला लग्न करून सिडनीला घेऊन जायचं होतं ना, म्हणूनच तर तू मला म्हणालास की हे सगळं आपण करूयात म्हणून. मग आधी का अशी नाटकं केलीस की मला भारतीय संस्कृती भारतीय लोक खूप आवडतात, सई मी मनाने भारतीयच आहे असं का खोटं बोललास माझ्याशी. तुझ्या मनात आधीपासून जे होतं ते सांगायचंस ना. इनफ. बघ नचिकेत, अजून तर आपला साखरपुडाही झालेला नाहीये आणि तू माझ्या अंगावर ओरडतोयस. समजा उद्या मी लग्नानंतर तुझ्या बरोबर सिडनीला आलेच तर काय करशील रे माझं. शट अप साई. यू आर बीइंग रिअली स्टुपिड राईट नाउ. मूर्ख होते मी नचिकेत, पण आता माझे ना डोळे उघडले. जे काही होतं ते सांगायचंच ना. मधुचंद्राचा विषय काढून अडून अडून का बोलत राहिलास माझ्याशी सिडनीला जाण्याबद्दल. काय झालंय तुला, का अशी वागतेस तू. तुझं वागणं माझ्या लक्षात यायला लागलं नचिकेत आणि लगेच मी मूर्ख झाले ना. वाह छान. आता तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाही. तुझा राग शांत झाला की बोलू आपण. बट आय वॉन्ट यू टू नो की आय एम रिअली हर्ट राईट नाउ. येस मिस्टर केतकर. काम फत्ते झालं बरं का आपलं. हो दॅट्स ग्रेट. आपण टाकलेल्या ठिणगीचा अगदी आता वणवा झालाय. वणवा. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर केतकर. वी डिड इट, वी डिड इट. होय होय. आपण नंतर सविस्तर बोलूच. आता दूरध्वनी ठेवतो. हा ओके 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 बाय.
काय बरं क्रमांक होता? येस मिस्टर केतकर, काही बोलायचं राहून गेलं का? नाही नाही, आत्ता नको, आपण नंतर बोलूया. नॅक येतोय आत्ता इथे. ओके, बाय बाय बाय. इरावती म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची युती झाली आहे वाटतं. परमेश्वरा, काय रिपोर्ट? आपण दोघांनी अगदी उत्तम कामगिरी केलेली आहे. हो, हो, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे प्रेमी युगुल आता सारखं एकमेकांशी भांडतंय. म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला मिस्टर केतकर. होय होय होय. आता हे भांडण वाढायला पाहिजे, म्हणजे फायनल ब्लास्ट झाला पाहिजे मिस्टर केतकर. होईल ना, होईल. काय आहे, एकदा गैरसमज सुरू झाले ना की भांडण ही कमी होत नाहीत, वाढतच जातात. हो, पण आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? आज आपण करायचा तो आता शेवटचा वाद. ओके, म्हणजे मी नॅकला सईशी सिडनी जाण्याबद्दल क्लिअरली बोलायला सांगते, राईट? होय, आणि एकदा का स्पष्ट असं बोलणं सुरू झालं की मग असं एक मोठं भांडण होईल त्यांच्यात. आणि मिस्टर केतकर, मी नॅक बरोबर तो स्टॅम्प पेपर पाठवणार आहे, ज्यामध्ये असं क्लिअरली मेन्शन केलं असेल की सईला हे ऍक्सेप्ट करावं लागेल की लग्नानंतर नॅक सांगेल तितके दिवस तिला सिडनीलाच राहावं लागेल. सई आधीच रागात आहे आणि नचिकेतचा हा प्रस्ताव ऐकून तिचा उद्रेक होईल. डेफिनेटली डेफिनेटली वाढेल. हो, आणि या भांडणात मी सईच्या बाजूने उभा राहीन. राईट. आणि रागात ना तुम्ही तो स्टॅम्प पेपर असा फाडून नॅकच्या तोंडावर फेका, म्हणजे त्यालाही खूप राग येईल. हो, आणि रागाच्या भरात तो सगळे संबंध कायमचे तोडून इथून निघून जाईल. आणि हा आपला शेवटचा वार असेल. यातून वाचणारच नाही सईचं आणि नचिकेतचं नाजूक नातं. लेट्स डू दिस मिस्टर केतकर. आय हॅव बीन वेटिंग फॉर दिस मोमेंट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. आता एकदा नचिकेत इथून रागावून निघून गेला की मग मी सईसाठी स्थळ बघायला सुरुवात करणार. आम्ही गेल्यावर तुम्ही काय हवं ते करा. मी उद्याच्या उद्या नॅकला घेऊन सिडनीला जाणार आहे. वा, तुला खूप खूप शुभेच्छा. हो, आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पण शोधा एखादा तेलकट स्वदेशी मुलगा तुमच्या नातीसाठी. हे रावते, आता भांडायचं नाही. आतापर्यंत आपण खूप भांडलो, आता नाही. यू आर राईट. नो मोर फाईट्स. आणि तसंही एकमेकांपासून कायमचं दूर जाण्यासाठी एकत्र यावं लागतं हे मला तुमच्याकडनं शिकायला मिळालं मिस्टर केतकर. तुम्हीच आला होतात ना हे आपलं पार्टनरशिपचं प्रपोजल घेऊन. त्यामुळेच तर आज नॅक आणि सई कायमचे एकमेकांपासून दुरावणार आहेत. वा, आय मस्ट अप्रिशिएट दिस. पण यात तूही छान सहकार्य केलंस. आता गेलीस की परत येऊ नकोस. नो वे, आय एम नॉट कमिंग बॅक. अँड मिस्टर केतकर, गुड लक फॉर युअर लास्ट मूव्ह. यश आपलंच आहे. बाप रे, हे आणि इरावती लग्न लावायचा नाही तोडण्याचा प्रयत्न करतात. कळलं? आय कांट बिलीव्ह दिस. म्हणजे आप्पा असं वागूच शकतात पण मॉम असं नाही करणार. अरे वा, म्हणजे आप्पा अगदी कुख्यात अपराधी असल्यासारखं बोलतोयस रे तू नचिकेत. आप्पांनी आपल्या नात्याला मोठ्या मनाने स्वीकारलं हे सगळं विसरून गेलास तू. अगं, तू आप्पा केतकरांची ग्रँड डॉटर आहेस हे माहिती असून सुद्धा मॉमनी लग्नाला परमिशन दिलीच ना. तर फक्त आपणचं मन मोठं कसं काय, मॉमचं नाही. आप्पांनी त्यांच्या स्वदेशी तत्वांना बाजूला ठेवून आपल्या नात्याला परवानगी दिली नचिकेत. तू परदेशी असूनही त्यांनी तुला स्वीकारलं. मॉमला सुद्धा टिपिकल मुली आवडत नाहीत पण दिली ना तुला परमिशन. अरे नचिकेत, काय रे हे टिपिकल म्हणजे काय? सांगच तुम्हाला काय टिपिकल टिपिकल चालू आहे. अरे तुम्ही परत भांडू नका रे, त्या दोघांना हेच हवंय. इट्स कॅरिंग टू मच फॉर मी देवकी.
हो आजी, मी सुद्धा तुला सांगून ठेवते, हे माझ्यासाठी ना सगळं सहन करण्याच्या पलीकडे झालंय. आता मी काय सांगते ते शांतपणे ऐकून घेता का? बरं बोल. सगळ्यात आधी मला तुमचं भांडण आत्ता कशावरून झालं ते सांगा. हा नचिकेत, यानेच मला सांगितलं की तुला लग्नानंतर देश सोडावा लागेल. आणि या आधी कधीच बोलला नाही हा आजी तो मला हे. हे कुठून कळलं तुला? अरे तूच म्हणालास ना की तुला सिडनीला यावंच लागेल, त्याच्यासाठी तू माझं पारपत्र सुद्धा काढायला लावतोयस. ते कायमसाठी नाही ग, काही दिवसांसाठी. There's going to be a reception over there in Sydney. आपल्या तिकडे काही रिलेटिव्ह आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासाठी. आता मी तिथे एकटाच गेलो तर स्टेजवर एकटा उभा राहू का? बघा, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशी बोललाही नाहीयेत आणि लगेच भांडणाला सुरुवात केली. आणि आपण 6 months इकडे 6 months तिकडे असं राहू शकतो. और यू हॅव प्रॉब्लेम दॅट एज वेल. मी कुठे तसं म्हणाले? तुला माझ्यासोबत सिडनीला यायचंच नव्हतं म्हणून भांडलीस ना माझी. मी तुझ्याशी भांडली नाहीये तू नचिकेत, तू भांडलीस भांडतोस. माझ्याशी. तू मी काय भांडतोस. बोलतो ते ऐकूनच घे. आता गैरसमज दूर झाले तरी परत भांडायचे का? नाही ना? नाही नाही. हा, लग्नानंतर तुम्ही दोघं काही दिवस इकडे आणि काही दिवस तिकडे राहायला तयार आहात ना, मग अडलंय कुठे? आता हे सगळं बाजूला ठेवून जरा मूळ मुद्द्याकडे लक्ष द्या. आप्पानी आणि इरावतीनी तुमच्यात मुद्दाम भांडण लावलंय. आजी अगं कसं शक्य आहे हे? ते दोघं एकत्र येऊन आम्हाला त्रास का देतील? कारण त्यांना खरं प्रेम काय असतं हेच माहिती नाहीये. त्यांना वाटतं की वेगळ्या संस्कृतीतली 2 माणसं एकत्र आली तर आयुष्यभरासाठी दुःखी होतील. ते त्यांच्या परीने तुमचं भलंच करतायत. बट इट्स स्टील हार्ड टू डायजेस्ट. तुझं नक्की काही मिसअंडरस्टँडिंग नाही ना झालंय देवकी? हा नाही रे, मग आता काय होणार आहे ते ऐका. आता मी जे काय सांगितलं ना तसंच्या तसं घडतंय की नाही ते बघा. त्यांनी खरंच हा गेम आपल्यावर टाकला असेल ना तर आपण याहून मोठा गेम त्यांच्यावर टाकू. हो. मी बोलून येतो सईशी फायनली. ऐक पण नायक, उगीच भांडू वगैरे नकोस. नाही पण क्लिअरली बोलावं लागेल ना. हो आय डोंट वॉन्ट प्रॉब्लेम्स फर्दर. राईट. नायक, वेट अ मिनिट. इट्स ऑलवेज बेटर टू पुट एव्हरीथिंग ऑन अ स्टॅम्प पेपर. म्हणजे तिच्याकडनं लिहून घे याच्यावर की तू सांगशील तेवढे दिवस ती तिथे राहील. अँड जस्ट आस्क हर टू साइन दीज पेपर्स. See, What's this? I've already got the stamp paper. Really? My God, this is such a scary coincidence. कसं? आता सईला सगळ्यांसमोर डिसिजन घ्यावाच लागेल ना. हो, घ्यावाच लागेल. आधीच ड्राफ्ट करून ठेवलं होतं कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला कधीही सिडनीला जावं लागेल आणि कितीही दिवस राहावं लागेल असं मेन्शन केलंय त्यात. Great. This is such a smart thing that you have done, Mac. अरे, हे घे, जातोयस ना तू? पाणी तरी पिऊ दे. पी पी. काही लोकांशी डील करताना स्मार्टली वागावं लागतं. हा? नाही म्हणलं, आप्पा केतकरांसारख्या लोकांशी डील करताना स्मार्टली वागावं लागतं. आता त्यांनी सईला किती इन्स्टिगेट केलं तरी ती काही करू शकणार नाही बिकॉज ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट. यु नो, तू हे जे काही बोलतोयस ना, दॅट इज जस्ट अनबिलिव्हेबल. नाही पण मॉम, इट्स ओके मॉम, इट्स ओके.
आय मीन तुला जर का पटत नसेल तर आय वोंट डू इट. लेट इट बी, इट्स फाईन. अरे नाही वेडा आहेस का? हे घे. आणि मला असं म्हणायचं होतं की तू आता जे काही बोललास ना ते अगदी माझ्या मनातलंच होतं. आय वॉज थिंकिंग द सेम थिंग. ग्रेट. आफ्टर ऑल तूच म्हणतेस ना आय एम ममाज बॉय. येस यू आर अँड टुडे यू हॅव प्रूव्ड इट. बरं तू जा बोलून घे तिच्याशी फायनली. इट इज नाव ऑर नेव्हर. राईट. एक्झॅक्टली आम्हाला हवं तसंच नायक वागतोय. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बॉय अँड आय एम सो प्राऊड ऑफ आवर प्लॅन. एक एक बातमी वाचून अगदी काळजी वाढायला लागते अचानक. काय झालं? भारतीय मुलीचा परदेशात छळ. लग्नानंतर स्वदेशी न येण्याच्या करारावर अडकलेल्या भारतीय मुलीने केली आत्महत्या. काय सांगताय अप्पा? कुठे घडलं हे? लंडनची बातमी आहे ही. लग्नाआधी करारावर सह्या केल्या आणि त्यामुळे हात अडकले बिचारीचे. लग्नानंतर तिथे जाऊन मोलकरणीचं काम करावं लागलं म्हणे तिला. बरं झालं अप्पा तुम्ही ही बातमी मला वाचून दाखवलीत. आजकाल लोक किती वाईट वागू शकतात नाही. हो ना, अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणून सतर्क राहावं नेहमी आपण. हो ग, खरंय आजी. येऊ का? अरे नचिकेत, ये. साई काय? साई नवी आहे याच्यावर तुझी. सही कशासाठी आणि काय लिहिलंय त्यात? आपल्या लग्नानंतर मी सांगेन तितके दिवस सिडनीला राहावं लागेल असं लिहिलंय. काय? वाय यू स्टेअरिंग एट मी? माझ्याशी लग्न करायचं असेल तर साईन करावी लागेल. हे बघ नचिकेत, आपल्यात हे असं काही ठरलं नव्हतं. ही फसवणूक आहे माझी. फसवणूक माय फूट. जर लग्नानंतर तू सिडनीला आलीच नाहीस तर व्हॉट एम आय सपोज टू डू? तू साईन तर करावी लागेल. माझ्या समोर माझ्या नातीला धमक्या देतोय. रस्त्यावर पडलेली नाहीये माझी नात. मग काय मी पडलोय रस्त्यावर? माझ्या डॅडचा बिझनेस आहे तिकडे सिडनीमध्ये, तो नंतर मलाच सांभाळायचा आहे. हो, पण त्या धमक्या आम्हाला कशाला? तिच्या मनाविरुद्ध ती कोणत्याही कागदावर सही करणार नाही. मग लग्नही होणार नाही. ठीक आहे. अरे तुझ्यापेक्षा लाख पटीनं चांगली अशी मुलं मिळतील आमच्या सहीसाठी. मी फायनल सांगतोय, त्याच्यावर साईन झाली तर लग्न होईल. खूप ऐकून घेतल्या तुझ्या धमक्या. हे तुझे कागद. नाही करणार ती सह्या. अरे लाचार नाहीये ती. आता सर्वार्थाने तुझ्यापेक्षा एखादा चांगला मुलगा बघून मी सईचं लग्न नाही लावून दिलं तर नावाचा अप्पा केतकर नाही. लक्षात असू दे. मलाही इंटरेस्ट नाही तिच्याशी लग्न करण्यात. गो टू हेल्प. नचिकेत, सई सई सांभाळ स्वतःला. अगदी पुराव्यानिशी सिद्ध केली की नाही इरावतीची आणि अप्पांची कारस्थानं. कसे पकडले दोघांना. बरं झालं बाई माझ्या लक्षात आलं आणि मी तुम्हाला सावध केलं, नाही तर बसला असतात त्या दोघांच्या तालावर नाचत.
पण आज तुम्हा दोघांना मानलं बाई. काय अभिनय केलाय तुम्ही. मी तर थक्कच झाले तुमचे अभिनय गुण बघून. बोला ना काहीतरी. मी एकटीच बडबडतीये वेड्यासारखी. काय झालं. दुःख झालंय आजी. अजून काय होणार. अहो अशी कशी वागू शकते माझ्याशी. आप्पा माझ्याशी इतके दिवस जे वागत होते ते खोटं होतं. हा विचार करूनच ना कसं तरी होतंय मला. तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे रे. नाही पण इन अ वे इट इज गुड. झालं ते चांगलं झालं. मलाही आता पटलंय हे. तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी ना कुठल्याही थराला जाऊ शकतात ते दोघं. चक्क एकत्र आले म्हणजे बघा ना. आपण विचार तरी करू शकतो का या गोष्टीचा. ते दोघांना ना आम्ही कन्व्हिन्स करून लग्न करणार होतो. कुठलीच निगेटिव्ह गोष्ट करायची नव्हती आम्हाला. हो पण या जन्मात तरी ते दोघं आमच्या लग्नाला परवानगी देतील असं मला वाटत नाही. पण आता आपण नाही सफर करायचं. एक कॉन्क्रीट डिसिजन आता घेतलाच पाहिजे आपण.